ओके. आपण आता काय करूया, या व्हिडिओमध्ये API रन करायचा प्रयत्न करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण UI रन केला होता, पण त्याचं प्लंबिंग काही झालेलं नसतं. तो नुसताच एकटा UIचा लेअर होता. त्याचं कम्युनिकेशन कुठल्या API बरोबर होत नव्हतं आणि फक्त मेनू वगैरे आपल्याला दिसले होते, बाकी काहीच घडलं नव्हतं त्याच्यामध्ये. मग आता आपण काय करूयात, एक स्टेप पुढे जाऊया आणि आता आपण API रन करूया ह्या व्हर्च्युअल मशीनवरती. ठीक आहे. तर हे व्हर्च्युअल मशीन मी सिलेक्ट केलेलं आहे आणि हे आता मी चालू करतो. थोडा मध्ये मध्ये प्रोसेसिंगला वेळ लागतो त्यामुळे थोडा वेळ जातो. माझं असं रेकमेंडेशन असेल की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी स्वतः करा आणि जेव्हा युनिक्स वापरता तेव्हा आता मॉडर्न हे जे फ्लेवर आलेत सगळे युनिक्सचे, त्याच्यामध्ये त्यांनी ऑफकोर्स बाकीच्या डेव्हलपर्सनी मिळूनच त्याचे UI लेअर बनवलेत, आणखीन ते त्याच्यावर रन होतात युनिक्सवरती ॲक्च्युली. तर म्हणून तर आता तुम्हाला तो डॉक्युमेंट्स डाउनलोड्स आणि हे ते सगळं ते तिथं दिसतंय की जे एक्झॅक्टली त्या विंडोजला मिमिक करतंय. तर मोह होतो, माझाही होतोय, तुम्ही बघतायच की मी काम करताना शक्यतो UIमध्येच जातोय. इथे असं जाऊन आपण हे करतोय. पण इन जनरल जर तुम्हाला मास्टरी म्हणा किंवा त्याला खरंच हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला युनिक्सचा म्हणता येईल किंवा मास्टरी मिळवायची असेल, तर ते तुम्हाला टर्मिनल विंडोज म्हणजे जास्तीत जास्त वेळ तुम्ही टर्मिनल विंडो वापरला पाहिजे. मुळातच इथं युनिक्स फ्रीचा तर मी मुद्दा बोललोच तुम्हाला, पण जनरली जे युनिक्स आत्ता वापरलं जातं ते असं काही अशा पद्धतीनं वापरलं जात नाही. ते ज्या शेल स्क्रिप्ट्स असतात त्या शेल स्क्रिप्ट्स करून ऑट कामं ऑटोमेटेड केली जातात आणि ती जी शेल स्क्रिप्ट्स असतात त्या सगळ्या शेल स्क्रिप्ट्स ह्या या कमांड्स ज्या असतात त्यांनी दिल्या. त्यामुळं मुळात तुम्हाला चेंज डिरेक्टरी, रिमूव्ह डिरेक्टरी, हे जे आहे मेक डिरेक्टरी, त्या ज्या कमांड्स आहेत आणि त्याचे सगळे फ्लॅग्स जे आहेत ते ते महत्त्वाचे आहेत. ओके. हे असं UI काय आपण विंडोजवरती पण ते करतच होतोच, त्यामुळे तसं काय त्याचा विषय नाही आहे. ठीक आहे. हे टर्मिनल ओपन करून ठेवलं आहे, तो राहू दे इथेच. मी डॉक्युमेंट्समध्ये जातो. ओके. याच्यामध्ये मी काय केलं आहे, APIची जी बायनरी आहे ती बायनरी ऑलरेडी शेअर करून ठेवलेली आहे गुगल ड्राईव्हवरती, त्यामुळे तुम्ही ती वापरू शकता. ओके. इथं डाउनलोड्समध्ये आत्ता ती आहे का तर नाही आहे, तर आय होप मी ती लिंक कॉपी केली, मी विसरून गेलो. एक सेकंद बघूया, लिंक मेमरीत असेल तर. नाही आहे. डॉक्युमेंट्समध्ये आलो, कंट्रोल-C, ही लिंक घेतली, ब्राउझरमध्ये टाकली, एंटर केलं. ठीक आहे. हे इथे डाउनलोड करतो. ठीक आहे. ही झाली डाउनलोड. त्या फोल्डरमध्ये जाऊया आपण. ही इथे डाउनलोड झालेली आहे. ठीक आहे. आता आपण टर्मिनलला जाऊ. तिथे CD स्लॅश म्हणजे मी रूट डिरेक्टरीला गेलो, LS, त्याच्यामध्ये मला वाटतं आपण व्हॅर आणि इथं असं हे एक आपण फोल्डर मागच्या व्हिडिओमध्ये बनवून ठेवलं होतं, www करून त्याच्याखाली एक .NET ऑन लिनक्स UIचं केलं होतं. तसं आता मी एक दुसरं फोल्डर बनवतो, .NET ऑन लिनक्स API, जस्ट सेपरेशनसाठी, बाकी काही नाही. बरं असतं ते थोडंसं. ओके. हे हे तयार झालं फोल्डर. इथे फोल्डरच्या आत जातो. ठीक आहे. इथं फोल्डरच्या आत आलो आणि त्या या फोल्डरमध्ये आपण आता जी डाउनलोड केलेली हे आहे झिप आहे ते आपण इथे कॉपी करून घेऊ. ओके. sudo cp /home/.NET on Linux/downloads.NET on Linux
अंडरस्कोर आहे त्याच्यामध्ये डॉट झिप आणि हे करंट फोल्डर. म्हणजे मी आत्ता सी पी म्हणजे कॉपी, त्याच्यानंतर सोर्स फाईल कुठली ती सांगितली, ते फुल पाथ सकट त्याच्या, आणि डेस्टिनेशन फोल्डर म्हणजे फुल स्टॉप म्हणजे करंट फोल्डर असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे, ती इथे कॉपी झाली असेल, ही इथे कॉपी झाली. ही आता आपण अनझिप करू, त्याला पण सुडो करायला लागेल. अनझिप, ओके, एंटर. ही अनझिप झाली. अनझिप केल्यामुळे त्याच्यामध्ये ते एक फोल्डर तयार झालं. ओके, त्याच्यामध्ये मी आता जातो. ओके, मी त्याच्यामध्ये आलो. इथे एल एस केलं. इथं ती सगळी जी याची बायनरी आहे ए पी आयची, तिथे एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. ठीक आहे, आता आपण काय करायची, डॉटनेटची कमांड देऊन हे वेब पे आपल्याला रन करायचं आहे. तर असं डॉटनेट ओके, ही डी एल एल आपण रन करणार. तर डी एल एल जेव्हा रन होते तेव्हा तिला इन द स्ट्रिक्ट टेक्निकल सेन्स एंट्री पॉईंट नसतो. हाऊ कॅन यू ॲक्सेस द डी एल एल. तर हा आहे वेब ए पी आय. वेब ए पी आय म्हणजे याचा युजर इंटरफेस झाला ब्राउझर. ओके, आणि जर ब्राउझरमधनं आपल्याला ही वेब ए पी आय हिट करायची असेल तर आपल्याला लागेल यू आर एल, कुठला तरी पोर्टवरती ती रन झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी यू आर एल्स नावाचा पॅरामीटर आहे या कमांडला, यू आर एल एस. ओके, यू आर एल्स. आणि इथे मी म्हणतो एच टी टी पी कोलन स्लॅश स्लॅश 127.0.0.1 स्लॅश आपण कुठला तरी पोर्ट देऊया एक. ओके, तर मी 9000 पोर्ट कोलन द्यायला लागेल ना, स्लॅश नाही, कोलन 9000. ठीक आहे, तर हा इथे पोर्ट देऊया. आणि आता या लोकेशनला ही रन झालेली आहे, ए पी आय रन आहे. तर आपण काय करूया आता की ते ब्राउझरमधून ॲक्सेस होते का बघूया. ठीक आहे, तर मी हे करतो, हे बंद करतो, इथे हे करतो एच टी टी पी पी कोलन स्लॅश स्लॅश 127.0.0.1 कोलन 9000 स्लॅश ए पी आय स्लॅश क्लायंट स्लॅश 1. ओके, म्हणजे पहिला क्लायंट ॲक्सेस करायचा प्रयत्न करतो. क्लायंट म्हणजे आपले जे क्लायंट नावाचं जे टेबल आहे त्यातला पहिला क्लायंट. आणि मला ही ए पी आयची यू आर एल मला पाठ आहे म्हणून मी ती तशी टाकलेली आहे. तर आता जर आपण इकडे गेलो तर ते इथे आता आपल्याला एरर आलेली आहे. ती ही जी एरर आहे ही आहे ती तो जो ए पी आय आहे तो डेटाबेसला कनेक्ट होऊ शकलेला नाही, त्याची ही एरर आहे. ओके, अच्छा, ठीक आहे. ओके, मशीन लॉक झालं, एंटर, पासवर्ड टाकला. ओके, तर इथे काय झालं की ते रेकॉर्ड त्याला सापडलं नाही म्हणून आपल्याला ही एरर आलेली आहे. आणि जर इथं आपण जाऊन बघितलं टर्मिनलला तर हे बघा, ही स्टोअर प्रोसिजर सापडली नाही, कुठेतरी असेल नेटवर्क ऑकर्ड, द सर्व्हर वॉज नॉट फाउंड एक्सेसिबल. एस क्यू एल सर्व्हर नाही सापडला असं त्याचं म्हणणं. ते पण आहे, एस क्यू एल सर्व्हर पण सापडला नाही, त्याला तो डेटाबेस सापडलाच नाही. ओके, ठीक आहे, तर आपण हे मिनिमाइज करून ठेवून टाकू इकडे. आणखीन काय करूया, टर्मिनलमध्ये जाऊ, हे राहू दे इथं असंच रनिंग. एक अजून टर्मिनलची विंडो आपण क्रिएट करू. ओके, इन्स्टन्स म्हणा तुम्ही, तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे, आता परत मी रूट डिरेक्टरीला आलेलो आहे. ठीक आहे, जसा मी ए पी आयची बायनरी अपलोड करून ठेवली तसा डेटाबेसचा बॅकअप पण अपलोड करून ठेवलेला आहे.
त्याची URL पण इथे आहे, पण मी तो ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे, त्यामुळे ही फाईल इथे तुम्हाला दिसते आहे .NET on Linux.back. ओके, हा SQL सर्व्हरच्या डेटाबेसचा बॅकअप आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायला लागेल, ती जी फाईल आहे ती जिथे या मशीनवरती जिथे SQL सर्व्हर इन्स्टॉल्ड असतो त्या लोकेशनला आपल्याला ती फाईल नेऊन ठेवायला लागेल. ठीक आहे, तर आपण काय करू, टर्मिनलला जाऊन, ही नवीन विंडो आहे, त्याच्यानंतर आपण जाऊ cd_var/opt. याच्यामध्ये MS SQL फोल्डर आहे. SQLला कनेक्ट होता येते का बघूया आपण. ऑलरेडी एक सेकंद थांबा, ही आपली जी कमांड होती ज्याने आपण टेस्ट केलं होतं की SQL सर्व्हर चालू आहे का. Ctrl+C, राईट क्लिक, पेस्ट, एंटर. झालेलं आहे. आपण तो एक आला असा म्हणजे ते झालं. सिलेक्ट नेम फ्रॉम sys.databases गो झालेलं आहे. ओके, मी इथनं बाहेर पडतो. आता इथून जाऊ आपण याच्यामध्ये sudo-s. ओके, cd MS SQL. ओके, इथं मी MS SQL मध्ये आलेलो आहे आणि आता ती माझ्या डाउनलोड्स म्हणजे .NET on Linuxचा जो यूजर आहे ज्यातनी हे VM रन होतं आहे त्याच्या डाउनलोड्समधली पडलेली फाईल आपल्याला घेऊन यायची. cp/home/.NET on Linux/downloads. ओके, /.NET, काय नाव आहे फाईलचं, .NET on Linux.back. .back .spacedot म्हणजे तो सोर्स हे डेस्टिनेशन. ठीक आहे, इथे ls करू. ही फाईल इथं आलेली, ही तुम्हाला इथे दिसत असेल बघा, ही मी हायलाईट करतो. ठीक आहे, ही इथे आलेली आहे. आता आपण काय करायचं की यातनं आपण एक्झिट करू. आता आपण ती हा बॅकअप आपल्याला आता रिस्टोअर करायचा आहे. ठीक आहे, तर ह्याच लोकेशनला आपण राहिलं पाहिजे असं काय नाही, कुठल्याही लोकेशनला राहिलं तर चालतं, सो लॉंग ॲज यू कॅन कनेक्ट टू द डेटाबेस. ओके, तर आता आपण काय करूया, इथं मी ती कमांड लिहून ठेवलेली आहे, म्हणजे सगळं एवढं लांबलचक टाईप करायला नको म्हणून मी अगोदरच टाईप करून ठेवले हे रिस्टोर डेटाबेस. ओके, Ctrl+C. ओके, हे जरा वर घेतो. ठीक आहे, इथे राईट क्लिक, पेस्ट, एंटर. काय म्हणतोय, रिस्टोर डाटा ओपन बॅकअप cannot find the file specified. एक सेकंद, फाईलचं नाव चुकलेलं आहे. जुनी करताना मी त्यात तारीख टाकून ठेवली होती, आताच्या फाईलच्या नावात तारीख नाही आहे. हे थोडंसं पेनफुल असतं हे असं, ते बॅकस्पेसने जायचं आणि ते हे करायचं असं, पण ते ठीक आहे, एकदा सवय झाली की झाली. ठीक आहे, युनायटेड ॲप नॉर्मली. एक सेकंद, cd_var sudo-s cd_var opt MS SQL data ls
मी MS SQL मध्ये कॉपी केली का ती? यस, LS तिथं केली, ती डेटामध्ये पाहिजे होती आपल्याला. CD डेटा इथे आहे, इथे पाहिजे होती. आपण काय करू शकतो, CP ओके डॉट डॉट म्हणजे वरची डिरेक्टरी, त्यातली .NET ON Linux.bat मला इथं पाहिजे. ओके LS ठीक आहे, ही इथं आली. डेटा फोल्डरमध्ये पाहिजे होती ती, ती मी MS SQL फोल्डरमध्येच ठेवली होती, म्हणून ते एरर येत होती. एक्झिट. आता परत आपण अप एरो करून एंटर करून बघूया. झालं. तो काय म्हणतो, प्रोसेस टू बेचेस, हे झालं, ते झालं. डेटाबेसेस सक्सेसफुली प्रोसेस्ड. ठीक आहे, म्हणजे हे झालं काम आपलं. आता आता जर आपण परत SQL सर्व्हरला कनेक्ट केलं ह्यानी, ओके, आणि परत हे म्हटलं, आता समजा सिलेक्ट नेम फ्रॉम सिस डॉट डेटा बेसेस सेमिकोलन गो, तर इथं आपल्याला तो .NET ON Linux हा डेटाबेस दिसतोय. ओके एक्झिट. आता डेटाबेस तर झाला, पण आपलं हे नाही रे काय, तो जो API आहे, इथे आपण जर आलोत आणि एक सेकंद, ज्या फोल्डरमध्ये तो आत्ता रनिंग आहे, या टर्मिनलमध्ये जाऊन बघूया आपण, ते बरं पडेल आपल्याला. टर्मिनल 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 इथे आलो, CD व्हॅर www.NET ON इथे आलो, त्याच्या आतल्या एका फोल्डरमध्ये तो आहे. ओके LS केलं. आपण ते थांबवूया इकडचं एक्झिक्युशन, कारण मला ती फाईल अशी एडिट करायला लागणार आहे. ठीक आहे, तर हे जे रन होते ते Ctrl+X करू, Ctrl+C, सॉरी, हां, हे थांबवलं एक्झिक्युशन. इकडे आलो. आता ह्याच्यामध्ये जी ॲप सेटिंग असेल, LS आपण तिथं जाऊन ती ओपन करूया. एक सेकंद, आपण इथून ओपन करू, टेक्स्ट एडिटरमध्ये इथे जाऊ, ओपन, इथे स्लॅश, ओके, अच्छा, इथे जाऊ आपण, इथे म्हणू स्लॅश, ओके, व्हॅर www API, ह्याच्यात जायचं आणि यातलं ॲप सेटिंग .json आपल्याला लागेल, ही फाईल आपल्याला लागेल. ठीक आहे, याला तो ते हे करेल. अरे ॲप सेटिंग .json, राईट क्लिक आणि ओपन विथ टेक्स्ट एडिटर, ओपन. ओके, आता इथं आपण आलेलो, ह्याच्यामध्ये ते सगळं हे लिहून ठेवलेलं आहे, काय कनेक्शन स्ट्रिंग आणि हे ते. तर इथं ते आपल्याला ते बदलायला लागेल. तर हा सर्व्हर आहे, फुल स्टॉप, म्हणजे लोकल होस्ट, डेटाबेसचं नाव .NET ON Linux, इंटिग्रेटेड सिक्युरिटी ट्रू, म्हणजे हे काय होतं माझं, विंडोज ऑथेंटिकेशन. ओके, तर इथे हे फॉल्स करायला लागेल, कारण आता इथे विंडोज ऑथेंटिकेशन नाही आहे. आता आपल्याकडे आहे युजर आय डी आणि पासवर्ड. ठीक आहे, तर युजर इक्वल टू SA, हे सगळ्यात वाईट प्रकारे, मी अगोदरच सांगतो, मी आता तुम्हाला फक्त डेमॉन्स्ट्रेशन देतो, आणि इथं सिक्युरिटी आणि हे ते माझं आत्ता उद्दिष्टच नाही आहे या सॉफ्टवेअरचं, म्हणून व्हिडिओचं, म्हणून मी इथे असं टाईप करतो आहे बरं का. तुम्ही असलं काय करत जाऊ नका, युजर SA वगैरे, अगोदरच सांगतो आहे. पासवर्ड इक्वल टू तो जो होता तिकडे, तो complex_2025. ओके, हे इथे मी टाकलं आणि हे सेव्ह कर. आपल्याला ते परमिशन नाही आहे ही फाईल राईट करायची, म्हणून तो आपल्याला हे करेल आणि तो हे करेल. ठीक आहे, सेव्ह. आता इथे आलो मी, परत ओपन, यार त्याचं ते डिफॉल्ट हे झालेलं दिसते जेसनचं, म्हणून तो तसं करतो. जेसन, राईट क्लिक, ओपन विथ टेक्स्ट एडिटर, ओपन.
टेक्स्ट एडिटरमध्ये गेलो, हे सगळं इथं दिसतंय. तर होपफुली वी शुड बी एबल टू कनेक्ट. ओके, हे सगळं बंद करतो मी. आता आपण टर्मिनलला जाऊ आणि इथे आपण ते जो रनिंग API होता तो थांबवला होता, तो आता आपण परत चालू करू. ठीक आहे. अरे ह्या विंडोमधले हां, हे .NET API आणि 9000व्या पोर्टला आपण तो रन करतो. आता परत एंटर मारलं म्हणजे तो 9000व्या पोर्टला परत चालू झालेला आहे. ठीक आहे. आता मी इथे येतो. आता इथे ही एरर आलेली होती अगोदर, कारण त्याला डेटाबेस मिळत नव्हता. आपण डेटाबेस रिस्टोअर केला. रिस्टोअर केलेल्या डेटाबेसचं कन्फिगरेशन APIच्या कन्फिग फाईलमध्ये चेंज केलं की बाबा रे, डेटाबेसला कनेक्ट करायचं झालं तर ह्या डेटाबेसला या युजर आय डी पासवर्डने कनेक्ट कर म्हणून. ओके, आता मी ते रिफ्रेश दाबतो. तर आता इथं तुम्ही बघाल की जो पहिला क्लायंट होता माझा त्या डेटाबेसमधला, त्याची एंट्री आलेली आहे. किंवा आता मी इथं म्हटलं समजा क्लायंट नंबर 8. ओके, तर इथे 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 जर तुम्ही बघितलं तिथं बघा ID 8 दिसतंय का, इथे ID येते. आणि इथे हे जे आहे हे सॅल्युटेशन ID, म्हणजे हे मिस्टर मिसेस ते जे आहे तो त्याचा तो ID आहे. ओके, तर आता सपोज मी इथे आलो, इथे म्हटलं मी सॅल्युटेशन. ठीक आहे. तर जेव्हा नंबर देत नाही आपण इथे, मी जेव्हा नंबर देत नाही, नुसतं सॅल्युटेशन म्हणतो, तेव्हा ते अख्ख्या टेबलमधले सगळे सॅल्युटेशन्स इथे येतात. हे बघितलं का तुम्ही, हे टेस्टिंग म्हणून DD वगैरे टाकलेलं ते सगळं आलं इथे. ओके, तर इथे बघा हे वन मिसेस हे असं सगळं आलेलं आहे इकडे. ठीक आहे. 2 मास्टर आता. ठीक आहे, इथे मी आता 1 करतो, तर हे मिस्टर आलं इथे, ID = 1. ठीक आहे. तर बेसिक फंडा काय आहे, जो व्हिडिओ आपण जो केला होता हा, की API इन्स्टॉल करायचा, रन करायचा आणि तो सक्सेसफुली रन झाला पाहिजे. पण APIलाच रन करण्यासाठी मुळात डेटाबेस पाहिजे. म्हणून डेटाबेस आपण रिस्टोअर केला, APIमधले कन्फिगरेशन चेंज केली, त्याला डेटाबेस कुठला ते सांगितलं आणि आता इथं आपला API रन झालेला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, हे सगळं एकत्र बांधू आणि UI ला सांगू की इथे API रनिंग आहे, तो तिकडे जा. त्यामुळे तो काय करेल, तिथे जाईल आणि तो डेटा घेऊन आपल्याला UI वरती दाखवेल. ते आपण करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, चलो, थँक्यू. मी हे सगळं एक 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 बंद करून टाकतो आणि व्हर्च्युअल मशीन शटडाऊन करतो. एक गोष्ट लक्षात, आता इथे हां, हे बघा इथे हे आलं, दोनदा मी हे केलं तर ते सगळं आलं इथं, गेट क्लायंट गेट सक्सेसफुली ते इथं छापून आलेलं आहे. ओके, तर आता मी हे Ctrl+C करतो. आत्ता आपण जे करतोय ते असं काय म्हणतात त्याला, भातुकलीच्या खेळातलं जसं म्हणता येईल तशातला प्रकार आहे हा. कारण प्रत्येक वेळेला मी मशीन बंद केलं की प्रत्येक वेळेला आत्ता जर तुम्ही बघितलं UIची URL टाकली तर चालणार नाही का, तर UIचं आपण चालूच केलं नाही. ओके, सो एव्हरी टाईम आय शट डाऊन द मशीन, माझा API बंद पडतोय, माझा UI पण बंद, सगळं बंद पडतंय. आणि प्रत्येक वेळेला मी डबडं चालू केलं की ते परत चालू करायला लागते VM चालू केलं की. तर हे इन रिअल लाईफ असं नसणार आहे. इन रिअल लाईफ तुमच्याकडे वेब सर्व्हर असणार आहे आणि तो वेब सर्व्हर ह्या गोष्टी मशीन चालू झालं की आपोआपच ती साईट चालू करणार आहे. ओके, हे ते त्याचा आत्ता पर्पज नाही म्हणून मी इथे कमांड लाईनलाच रन करून तुम्हाला डेमो देतो आहे. ओके, चलो, थँक्यू. मशीन बंद करावी. पॉवर ऑफ.